मुंबईत अंधेरी भागातल्या मरोळ इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या घाऊक मासळी बाजार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। 138 कोटी रुपये खर्चाने हा प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पामुळे मासेमारी बंद असण्याच्या कालावधीत पारंपरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या सुमारे 3000 लाभार्थ्यांना उपजीविका आणि पोषण सहाय्य देखील मिळणार आहे। हा मासळी बाजार 6 मजली इमारतीमध्ये उभारण्यात येणार असून त्यामध्ये शीतसाखळी व्यवस्था, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन, अग्निसुरक्षा प्रणाली, सौर ऊर्जा प्रकल्प, आधुनिक विद्युत व्यवस्था तसंच प्रशस्त पार्किंग आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार व्यवस्थापन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या बाजारामुळे मासळी साठवण, वर्गीकरण, प्रक्रिया आणि वितरण यांच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन निर्यात क्षमतेत वाढ होणार आहे। या प्रकल्पामुळे मुंबई आणि परिसरातल्या विद्यमान बाजारपेठांवरचा ताण कमी होऊन नियोजित, स्वच्छ आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम बाजार व्यवस्था निर्माण होणार आहे। तसंच हा प्रकल्प राज्याच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात संरचनात्मक आणि दीर्घकालीन परिवर्तन करणारा ठरेल आणि त्यामुळे राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवं बळ मिळेल असं नितेश राणे यांनी सांगितलं आहे। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या